हे बघ, तुझ्याकडे ते प्रिस्क्रिप्शन आहे ना, त्याच्यात मी त्या खुणा करून दिल्या आहेत. ती औषधं आधी बंद कर. मी बसलो इथे. काय तुला काही झालेलं नाही? चालेल. ये आता. ठीक आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट. डॉक्टर काहीतरी करा, म्हणजे मला वाचवा. असतील नसतील त्या टेस्ट करा, पण मला वाचवा बाई. आधी पाणी पी, पाणी पी. आता सांग काय होतंय तुला? डॉक्टर होत काहीच नाहीये, पण मी काय म्हणते, आपण ती मॅमोग्राफी तरी करूया का? करतो ना आपण नेहमी. पण डॉक्टर काय करणार मग? फॅमिली हिस्ट्री नाही का कॅन्सरची? घाबरायला होतं. हे पहा, आपण नेहमी टेस्ट करतो, रिपोर्ट नॉर्मल येतात. हो. आणि त्याच्यानंतर तुझे जागरण, पार्ट्या, व्यायाम तर अजिबात करायचा नाही. ही तुझी लाईफस्टाईल बदलली पाहिजे आधी. सुधीरचा फोन आला होता ना तुम्हाला? बघितलं का, सुरुवातीपासूनच संशय, सातत्यानं शंका, पण हवी तशी काळजी मात्र घ्यायची नाही. म्हणजे सतत घरातलं वातावरण दूषित करायचं आणि एकीकडे मन मानेल तसं जगायचं. अशा कितीतरी ताई, माई, दादा, अण्णा आपल्या आसपास नक्कीच असतील, कदाचित आत्ता इथे देखील उपस्थित असतील. मग यावर नेमका उपाय काय हा जाणून घ्यायचा आहे, पण त्याआधी आपले तज्ज्ञ काय म्हणतात ते बघूया. बायोप्सी किंवा तुकडा काढणे याच्याबद्दल माणसांमध्ये अशी एक भावना आहे की बायोप्सी केली की कॅन्सर पसरतो आणि रुग्णाला हानिकारक आहे ते, त्याच्यामुळे तुकडा काढायला लोक तयार होत नाहीत. तर यातलं नेमकं सत्य काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे याच्यावर आपण हे मनात लक्षात ठेवलं पाहिजे की कॅन्सर हा बेसिकली हा पसरणारा आजार आहे. बाय डेफिनेशनच तो पाय पसरणारा आणि इतरत्र पसरणारा आजार आहे. तेव्हा जेव्हा आपण ती कॅन्सरची गाठ रुग्णाला लक्षात येते आणि डॉक्टरपर्यंत तो पोहोचतो, तेव्हा त्याच्या आधी कित्येक महिने किंवा वर्षभर त्याचा उगम झालेला असतो. तर कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे हे बघण्यासाठी बायोप्सीशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. कारण कॅन्सरमध्ये, एखाद्या अवयवाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात आणि बायोप्सीमध्ये अनेक माहिती त्याच्यामध्ये पुढे येते. उदाहरणार्थ सिंपल आपण ब्रेस्ट बायोप्सी जरी म्हटली तर त्याच्यामध्ये पूर्वी फक्त कॅन्सर आहे की नाही असं नाही आहे. त्याच्यामध्ये कॅन्सर, त्याचं ग्रेड, त्याचे हॉर्मोन रिसेप्टर्स, त्याची HER2 रिसेप्टर्स, त्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या अनेक टेस्टवर त्याची ट्रीटमेंट ठरते. आणि ही ट्रीटमेंट कुठली करायची, जरी आपल्याला डोळ्याला कॅन्सर दिसतो तरी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची हे ठरवण्यासाठी बायोप्सीला पर्याय नाही. त्याच्यामुळे बायोप्सी केल्याने ट्यूमर लगेच पसरून रुग्णाला हानी होते हा समज चुकीचा आहे. कारण लाखो रुग्ण दरवर्षी प्रत्येक देशामध्ये कॅन्सरचे उपचार घेऊन बरे होतात. त्या प्रत्येकाची सुरुवात ही तुकड्यानेच होते आणि बायोप्सीने होणारी इजा ही अत्यंत मायक्रोस्कोपिक असते आणि आपल्या शरीरामध्ये देखील आपली स्वतःची प्रतिकारशक्ती असते. त्याच्यामुळे कॅन्सरचे जे रक्तात पसरलेले आणि इकडे तिकडे फिरणाऱ्या ज्या पेशी असतात, सेल्स असतात, त्या जरी रक्ताच्या सॅम्पलमध्ये सापडल्या, सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स असं आपण म्हणतो, तरी कधीकधी पेशंटला तो कॅन्सर तेवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेला नसतो, कारण आपली स्वतःची प्रतिकारशक्ती देखील त्याच्यावर काम करत असते. दुसरा एक विषय मला आणखी आपल्याला असं सांगू इच्छितो मी की ते म्हणजे कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो का किंवा त्याचा प्रतिबंध करू शकतो का. ज्यांचं वजन खूप जास्त असतं, ज्याला आम्ही मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो, त्यांना 10 पटीने कॅन्सर्स होण्याची शक्यता जास्त असते, स्त्रियांमध्ये देखील आणि पुरुषांमध्ये देखील. त्याच्यानंतर आपल्या आहारातली नियमितता, अनियमितता आणि आपण आहार काय करतो. उदाहरणार्थ शाकाहारी लोकांमध्ये मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा कमी प्रमाणात दिसतो आणि आपण जर पाश्चिमात्य देशाकडे बघितलं की जिथे शाकाहारी आहार फार कमी प्रमाणात असतो आणि मांसाहारी आहार जास्त असतो, तिथे आपल्याला मोठ्या आतड्याचा कॅन्सर जास्त प्रमाणात बघायला मिळतो. त्याच्यामुळे आहार जाडी कमी ठेवणे, नियमित दिनचर्या ठेवणे, मानसिकता आपली आनंदी ठेवणे, या सर्व गोष्टी जर आपण केल्यात तर बऱ्यापैकी काही प्रमाणात आपण देखील आपल्याला कॅन्सरपासून वाचवू शकतो. बायोप्सीविषयी अत्यंत मोलाची माहिती आपल्याला डॉक्टर शिंदेंनी दिली. डॉक्टर शिंदे, आपले मनापासून आभार. याचसोबत सर्वप्रथम आपण डॉक्टर संकलेचांकडनं जाणून घेऊया की खरंच अशा काही टेस्ट दरवर्षी करून घेतल्या तर आपण निश्चिंत आपल्याला राहता येईल का.
आपण इथे जरी कॅन्सर प्रतिबंध किंवा कॅन्सर टाळणे याची चर्चा करत असलो तरी त्यातनं पूर्ण मुक्तता शक्य नाही आहे. सो नेक्स्ट बेस्ट थिंग इज अर्ली डिटेक्शन. सो कॅन्सर कितीही काळजी घेतली तर काही लोकांना होणारच आहे. मग त्यापासनं काय केलं पाहिजे तर लवकर त्याचं निदान केलं पाहिजे आणि जितकं लवकर निदान तेवढं बरं होण्याची शक्यता जास्त. मग अशा काही टेस्ट आहेत का की ज्यांनी कॅन्सर लवकर शोधता येईल आणि अशा कोणामध्ये करायच्या? तर एक स्क्रीनिंग टेस्ट नावाचा प्रकार असतो. कुठलीही टेस्ट आहे ना ती निरोगी माणसामध्ये म्हणजे वरकरणी निरोगी माणसामध्ये केली की ह्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे का याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणायचं. याचे 2 तोटे असतात की ओव्हर डायग्नोसिस म्हणजे ज्याला नाही त्याला पण ही टेस्ट दाखवेल की याला शक्यता आहे म्हणजे तो अनावश्यक घाबरून जाईल आणि अनावश्यक तपासण्या करेल. आणि अंडर डायग्नोसिस म्हणजे ज्याला आहे त्याच्यात त्याचं निदान होणार नाही. तर हे ओव्हर डायग्नोसिस आणि अंडर डायग्नोसिस ज्या टेस्टमध्ये कमीत कमी आहे ती टेस्ट चांगली टेस्ट. म्हणजे आम्ही वैद्यकीय भाषेत त्याला फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह म्हणतो आणि ते मोजण्याचं म्हणजे सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी असे शब्द आहेत. शिवाय ही टेस्ट सेफ असावी, शिवाय ही टेस्ट सहज करण्यायोग्य असावी, शिवाय ही टेस्ट ॲक्सेसिबल ॲफोर्डेबल असावी. तर अशा प्रकारची सिंगल टेस्ट असणं शक्य नाही. त्यातल्या त्यात माझ्याच विषयात म्हणजे गायनेकॉलॉजीशी संबंधित अशा 2 टेस्ट आहेत की ज्या कॅन्सर निदानासाठी लवकर निदानासाठी उपयुक्त आहेत. त्यातली एक म्हणजे पॅप स्मिअर आणि दुसरी म्हणजे मॅमोग्राफी. आता पॅप स्मिअरबद्दल हे जेव्हा आपल्या कार्यक्रमाचे लोकांना फ्लायर पाठवत होतो तेव्हा काही लोकांनी मला रील पाठवले आणि अतिशय भयानक रील होते ते की पॅप स्मिअर केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. तर दिस इज शिअर नॉनसेन्स. जगभर केली जाणारी टेस्ट आहे. तिचा सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ती तुलनेने स्वस्त आहे, सहज करण्याजोगी आहे आणि कॅन्सर होण्याच्या आधी काही वर्ष ही आपल्याला ती शक्यता वर्तवू शकते. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यासाठी लॅब लागते आणि त्याचं रीडिंग करण्यासाठी प्रशिक्षित माणूस लागतो. त्यामुळे आपल्या देशात पॅप स्मिअरचं पेनिट्रेशन हे 2-5% जास्त नाही. दुसरी टेस्ट आहे मॅमोग्राफी. मॅमोग्राफीबद्दलसुद्धा खूप गैरसमज आहेत. स्तनांचा कॅन्सर मग आपलं बोलणं झालं की प्रमाण खूप वाढतं आहे आणि सिग्निफिकंटली वाढतं आहे. परदेशात वेस्टर्न डेव्हलप्ड वर्ल्डमध्ये ते खूपच जास्त आहे. आपल्याकडे आता वाढायला लागलं आहे. तर यासाठी मॅमोग्राफी ही केली जाते. मॅमोग्राफीबद्दल आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की हिचा खरा उपयोग वर्ष 50 ते 74 ह्या वयोगटात आहे. वर्ष 50च्या आधी मॅमोग्राफीचा तेवढा फायदा नाही कारण डेन्स ब्रेस्टमध्ये मॅमोग्राफी अर्ली स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट करेलच असं नाही. त्यासाठी सोनोग्राफी किंवा MRI ह्या टेस्ट केल्या जातात ज्या की अगेन स्पेशल टेस्ट्स आहेत. आणखी एक गोष्ट मॅमोग्राफीची भीती जी प्रत्येकाच्या मनात असते आणि ती साहजिक आहे ती म्हणजे रेडिएशन. कारण नॉर्मली एक्सरे आपण काढतो ते हाडाचे प्रॉब्लेम बघण्यासाठी किंवा फुफ्फुसाचे प्रॉब्लेम. मॅमोग्राफीसाठी खूप जास्त रेडिएशन पूर्वी असत असे. आता नवीन जी मशीन्स आहेत त्याच्यामध्ये अतिशय कमी रेडिएशन म्हणजे साधारण तुम्ही चेस्ट एक्सरे जर घेतलात तर त्याचं जेवढं रेडिएशन होतं त्याच्या जेमतेम 4 पट. म्हणजे एक्सरे चेस्टला 0.1 असेल तर मॅमोग्राफीला 0.4 एवढंच रेडिएशन होतं जे की अजिबात धोकादायक नाही. पेट स्कॅनमध्ये 9 म्हणजे आपण कंपॅरिझन जर केली तर 7 ते 9 इतक्या प्रमाणात होतं आणि कॅन्सर होण्यासाठी 70 या ग्रेडचं रेडिएशन झालं तर त्याच्याने कॅन्सर होतो. म्हणजे हा जो प्रचार चालतो की मॅमोग्राफीमुळे कॅन्सर होईल का तर हे अतिशय फारफेच्ड आणि हे चुकीचं आहे. फक्त ती कोणामध्ये करावी हे मला वाटतं डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं पाहिजे. इतर काही टेस्ट आहेत फिकल ऑकल्ट ब्लड टेस्ट म्हणजे आपली विष्ठा जी असते संडास ती तपासायची. त्याच्यात जर ऑकल्ट ब्लड म्हणजे काही रक्तपेशी दिसल्या तर कोलॉन कॅन्सरची शक्यता असते. अशा वेळेला कोलॉनोस्कोपी सांगितली जाते. ज्याला हाय रिस्क आहे, स्मोकर आहे आणि इतर रिस्क फॅक्टर आहेत आणि खोकला होतो आहे, ताप येतो आहे तर त्याच्यामध्ये लो डोस CT स्कॅन केला जातो. अशा काही टेस्ट आहेत. काही टेस्ट या फॉल्स पॉझिटिव्हिटी इतकी जास्त देतात. उदाहरणार्थ प्रोस्टेट कॅन्सरशी संबंधित ब्लड टेस्ट आहे त्याच्यामध्ये ओव्हर डायग्नोसिस होतं आणि उगाचच माणूस घाबरून जातो. तेव्हा अशी सिंगल टेस्ट अशी नाही. एक तर आपण मला वाटतं लक्षात घ्यावं की कॅन्सर हा एक आजार नाही.
प्रत्येक अवयवाचा कॅन्सर हा वेगळा वेगळा आजार आहे. बरेचदा एकाच अवयवाचे अनेक प्रकारचे कॅन्सर असतात. आपण इथे जरी जनरलाइज बोलत असलो तरी त्यामुळे अशी कुठली अशी टेस्ट नाही, ज्या स्पेसिफिक टेस्ट आहेत. खूप छान, खूप छान. टाळ्याच व्हायला पाहिजेत. डॉक्टर घैसास, काही कंपन्यांनी जनुकीय पातळीवर भविष्यात कोणते आजार होऊ शकतात या बाबतीत चाचण्या आणि त्यांचे काही पॅकेजेस केलेले आहेत. यामध्ये किती तथ्य आहे? जेनेटिक टेस्टिंग कॅन्सरमध्ये बघितलं तर त्याचे साधारण 4 विभाग करता येतील आपल्याला. एक उदाहरणाने सुरुवात करूया. अमेरिकन नटी अँजेलिना जोली हिच्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलंच असेल. तिच्या आजीला कॅन्सर होता आणि तिच्या आईला कॅन्सर होता. दोघी तरुण वयात कॅन्सर झालेला आणि दोघी कॅन्सरनी गेल्या. आणि जेव्हा हिनी टेस्टिंग स्वतःचं करून बघितलं जेनेटिक टेस्टिंग, तर त्यावेळेला असं लक्षात आलं की तिच्यामध्ये तेच जीन आहे जे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर कॉज करतात. त्याला BRCA असं ना, BRCA म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर जीन. त्यात 1 आणि 2 असे प्रकार असतात. तर तिच्यामध्ये ते सापडलं. म्हणजे तिच्या जीवनभरात तिला कॅन्सर होण्याची शक्यता बरीच वाढली. म्हणजे नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये बघितलं आपण, साधारण बायकांमध्ये ज्यांच्यामध्ये हे जीन डिफेक्टिव्ह नाही, त्यांच्यामध्ये 8 बायकांपैकी एका बाईला कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि हे जीन पॉझिटिव्ह असलं, म्हणजे हे डिफेक्टिव्ह जीन असलं, तर 8 पैकी 7 बायकांना त्यांच्या आयुष्यात हा कॅन्सर होण्याची शक्यता, म्हणजे एकदम हाय रिस्क होऊन जातं. आणि म्हणून तिने बायलॅटरल मॅस्टेक्टमी आणि ओव्हरीजचं ऑपरेशन करून घेतलं आणि कॅन्सर रिस्क रिडक्शन केलं. अर्थात ह्यांनी शून्य होत नाही, इतर अवयवांचेही कॅन्सर होऊ शकतात. पण हा एक प्रकार झाला जेनेटिक टेस्टिंगचा, की तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जर स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे एका विशेष प्रकारच्या कॅन्सरची किंवा एका गटाची कॅन्सरच्या, तर तिथे हे करता येतात आपल्याला. दुसरा एक कॅन्सर टेस्टिंगचा प्रकार आहे ते सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स. म्हणजे कॅन्सर आपल्या शरीरात कुठे असला तरी बारीक बारीक काही पेशी त्यातनं निसटून आपल्या रक्तप्रवाहात येत असतात आणि ते आपल्याला साध्या एका ब्लड टेस्टद्वारे करता येतात. मग ज्या लोकांना काही आजार नाही आहे अशा लोकांमध्येही ही टेस्ट करता येते आणि एका विशिष्ट आकड्याच्या वर या सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स सापडल्या किंवा सर्क्युलेटिंग DNA म्हणतात, म्हणजे त्याच्या जनुकांमधनं जे निर्माण होणारे पदार्थ आहे, तर सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स किंवा सर्क्युलेटिंग DNA हे सापडलं तर कॅन्सर असायची शक्यता जास्त दिसते. नॉर्मली थोडे थोडे सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स प्रत्येकामध्ये दिसू शकतात, बऱ्याच लोकांमध्ये दिसतात, पण ते संख्या वाढली त्यांची आणि वारंवार वाढत्या संख्येने दिसायला लागले. आज केलं, 3 महिन्यांनी परत केलं तर वाढतंय असं दिसलं तर मात्र कुठेतरी कॅन्सर असायची दाट शक्यता असते. काही वेळेला त्या सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्समधनंही आपल्याला लोकलाइज करता येतं की या अवयवाचा कॅन्सर असेल, हे ट्यूमर सेल्स या अवयवातून आले असतील आणि त्याप्रमाणे मग तपास करायला लागतात. सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स कॅन्सर नसताना जसे आपल्याला स्क्रीनिंगसाठी वापरता येतात की कॅन्सर आहे का आत्ता शरीरामध्ये, तसंच सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स उपचार झाल्यानंतरही आपल्याला वापरता येतात. की एखाद्या कॅन्सरचा उपचार झाला की त्याच्यानंतर तो परत येतो आहे का, म्हणजे रिकरन्स होतं आहे का, यासाठी वेळोवेळी ह्याची टेस्ट करता येते आणि त्यांनी आपल्याला आयडिया येते अरे कॅन्सर परत येतो आहे, मग परत आपल्याला शोधून परत उपचार द्यायला पाहिजे का. आणि हे प्रकारचे म्युटेशन्स झाले. तर हे 2-3 प्रकार आहेत ज्याच्यामधनं आपल्याला जेनेटिक टेस्टिंग करून काही फायदा होतो. धन्यवाद सर. आता एक गोष्ट अजून यांची मुख्य अडचण आहे ना की अजून स्टँडर्ड रेकमेंडेशन्समध्ये हे आलेलं नाही आहेत. फक्त जेनेटिक टेस्टिंग फॉर कॅन्सर आलेलं आहे पण बाकी सगळीकडे नाही आलेलं आणि त्यांच्या किमती अजून जरा जास्त आहेत. तर जशा त्या स्वस्त होतील आणि जसं नंबर्स वाढतील टेस्टिंगचे तसा यांच्या किमती हळूहळू कमी येतील. पुन्हा एकदा धन्यवाद. डॉक्टर घाडगेंकडे आपण जाऊया. एखादा आजार किंवा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होणार आहे हे जर आधीच समजलं तर माणूस सकारात्मकतेनं घेईल की जे एक प्रख्यात पुस्तक आहे द सिक्रेट त्याचा अप्लाय होऊन तो त्या आजाराला बळी पडू शकतो का? आपण हॉलमध्ये बसलो होतो, पडदा बंद होता, पाठीमागं काय चालू होतं माहीत नाही, आपण पण रिलॅक्स होतो आणि तेवढ्यात घंटा वाजली म्हणजे आपण इमिजिएटली अलर्ट मोडला गेलो आणि नंतर नांदी झाली, मी अजूनही अलर्ट मोडला गेलो
तशाच प्रकारचं आहे की जर आपल्याला जर आधी जाणीव झाली किंवा आपल्याला अलर्ट मोड मिळाला तर फायदेशीर आहे का नुकसानकारक आहे, ती संधी आहे का ती नुकसान आहे. तसंच समजा गाडी आहे, आपण प्रवासाला जाणार आहे. मी गाडीचं उदाहरण का सांगतो, प्रत्येक गाडी काय म्हणतात, गाडी एवढ्या करता की ही शरीररूपी गाडी आहेत, हा प्रवासच आहे, आयुष्य हा प्रवास आहे आणि त्याला गाडी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मी ती शरीररूपी गाडीचं उदाहरण मी या ठिकाणी देतो. आता गाडी सुरू करताना किंवा तुम्हाला असं लक्षात आलं की या गाडीत काहीतरी बिघाड आहे आणि कदाचित ही गाडी पुढे जाऊन बंद पडू शकते किंवा त्याचं नुकसान होऊ शकतं. तर अशावेळी आपण काय करणार, गाडी तशीच नेणार की त्यावेळी सर्व्हिसिंग करून घेणार आणि आपण अलर्ट मोडने जाणार. नक्कीच आपण आधी सर्व्हिसिंग करून घेऊ किंवा पुढचा धोका आपण टळू शकतो किंवा तसंच चालू ठेवणार. त्याचप्रमाणे की जर आपल्याला कदाचित असं कळालं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी अलर्ट मोडवर घंटी वाजते आहे तर त्याचा तुम्ही हे घेणार, फायदा घेणार की तसंच राहू द्या, दुर्लक्ष करणार. दुर्लक्ष केलं तर ठीक आहे, कालांतराने तो आजार वाढू शकतो आणि तो वाढलेल्या प्रमाणात मिळेल. त्यापेक्षा जर तुम्हाला आधीच जर आपल्याला ही अलार्म मिळाला तर ही ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी म्हणून का घेऊ नये. कारण जर आपण ते घेतलं तर आपण त्या दृष्टीने प्रिकॉशन्स घेऊ शकतो, आपली स्टाईल बदलू शकतो, काही तपासण्या करू शकतो किंवा पुढचा धोका होणार नाही त्या दृष्टीने करू शकतो का पुढच्या. म्हणून हे खेळणारे लोक जे असतात, ओपन खेळायचं का ब्लाइंड खेळायचं. जर ओपन खेळायला मिळतं आहे तर ओपन खेळून घ्या ना, रिस्क कमी होते. ब्लाइंडमध्ये रिस्क जास्त वाढते. त्यामुळे जर आपल्याला कळालं तर सिक्रेटचं जे सांगितलं की त्याप्रमाणे ॲफर्मेशन, जसं आपलं मन किंवा अंतर्मन जसं आपण त्याला कमांड देऊ त्याप्रमाणे ते काम करतं. मग साधं उदाहरण सांगतो की एक वाक्य आहे, मी आजारी नाही. ह्या वाक्याचा अर्थ काय होतो, मी छान आहे, चांगलं आहे. आणि हेच जर वाक्य म्हणलं मी छान आहे तर ते काय, ते पण छानच आहे. मग दोघात फरक काय, दोघात फरक असा आहे की जेव्हा मी आजारी नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपला जो अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला डिस्क्रिमिनेशन किंवा ॲनालिटिकल पॉवर नाही, तो आहे तसं घेतो. मी आजारी नाही, तो त्याचं भाषांतर करत बसत नाही. आजार, हे घे आजार, ॲबंडन्स. का ह्या युनिवर्समध्ये आपल्याला सगळं काही भरपूर आहे, ॲबंडन्स आहे. फक्त ह्या युनिवर्सकडं आपण काय मागतो ते आपल्याला मिळतं. त्याच बदल्यात आपण म्हणलं की मी छान आहे, अर्थ तोच आहे, पण त्यावेळी तो काय करतो, मी छान आहे, हे घे छान. म्हणजे फायदा तुमचाच झालेला आहे, फक्त वाक्य बदलणं. हे दिस इज अ ॲफर्मेशन. म्हणजे तेच वाक्य तुम्ही दुसऱ्या पद्धतीने दिलं तर ते युनिवर्सपर्यंत पोहोचतं. आणि दिस इज अ लॉ ऑफ ॲबंडन्स. तो युनिवर्समध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे सगळे युनिवर्समध्ये आहेत, हे तुम्हाला मिळतं. म्हणून आता साधं उदाहरण जर घेतलं तर आपण एक समजा तुमच्याकडं बाहेर जागा आहे आणि एक मक्याचा दाणा लावला. त्या मक्याचा एक दाणा लावल्यानंतर त्याला किती दाणे येतील, किती कणसं येतील, किती दाणे येतील, हजारो येतील. लावलं काय होतं, एक दाणा. तसाच एक विचार तुम्ही जर लावला तर त्या मल्टिप्लिकेशनमध्ये तशा प्रकारचे विचार तुमच्याकडे येतील. मग तो नकारात्मक लावा किंवा सकारात्मक घ्या, पॉझिटिव्हली घ्या का निगेटिव्हली घ्या. पण लावताना जे लावाल तेच उगवेल. काटे लावायचे, बाबळीचं झाड लावायचं आणि त्याला आंब्याची अपेक्षा करायची, मिळायची नाहीत. जर आंबा खायचा असेल तर आंब्याचाच झाड लावा, कोय लावा, आंबेच येणार आहे, दुसरं काही येणार नाही. फार फार तर काय होईल, थोडे आंबट येतील, पण आंबेच येणार आहेत. बदला दुसऱ्यात काही येणार नाही आहे. तुम्हाला काय लावायचं आहे तर त्या दृष्टीने विचार करा, आपली लाईफस्टाईल बदला. आजार येतील जातील, त्याला काही फरक पडणार नाही. हा प्रवासच आहे, आयुष्य जगायचंच आहे. मग आयुष्य जगायचंच आहे तर जेवढं करता येईल, जेवढं आपल्या हातात आहे, जे लावायचे त्याचा आधी विचार करा की मी आता आंबाच लावणार आहे, कारण मला आंबे खायचे, मला काटेबिटे नको आहेत. तर आजपासून विचार करा. एक विचार जेव्हा तुमच्या मनात आला त्यावेळी विचार करा की हा आपल्याला आंबे देणार आहे की काटे देणार आहे की काय देणार आहे. त्यामुळे सकारात्मक विचार लावा, तुम्हाला सगळं तसंच मिळणार आहे. मी कॅन्सर 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 असं म्हणलं की तो कॅन्सरच देणार तुम्हाला. त्या बदल्यात उठो काय, ठीक आहे मी छान आहे, कॅन्सर कशाला करायचं, त्याला कॅन्सर करून टाका. बापरे, आम्ही तर 6 महिने कॅन्सर करतोय. अरे कॅन्सर जरी झाला तर तुम्हाला काय भीती आहे. दुसरे कुठलेच आजार असे नाही आहेत का की ज्यांनी माणूस मरत नाही.
त्याचे कॉम्प्लिकेशन होत नाहीत. आता उदाहरण साधा घ्या, डायबिटीस आहे, डायबिटीसने काहीच होत नाही, मारायला तर मारणारच आहेत. आता आधी मारणार का लवकर मारणार असं बऱ्याच वेळा असतं. हे असं अमुक केलं ना तर आयुष्य वाढेल, पण आयुष्य वाढेल म्हणजे नक्की काय होणार आहे? अरे जे तुम्हाला आयुष्य माहिती आहे का की मी 80 वर्ष जगणार आहे, त्यात मी हिशोब करू शकतो की मी आजाराला बळी पडलो तर 78 होतील आणि चांगलं वागलो तर 82 होतील. हे माहिती आहे का 80 आधी? नाही. मग जे आहे ते आधी स्वीकारा, जे कमी किंवा जास्त नंतर बघू. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की स्वैराचार करा, असं नाही आहे. सगळं जाणून बुजून करा आणि त्या पद्धतीने विचार करा. एक मेसेज देतो की किती वर्ष जगा, 80 वर्ष जगा, 100 जगा, जे काही जगायचे ते जगा, ते आपल्या हातात नाहीच आहे खरं म्हणजे. फार ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यात काहीच पॉईंट नाही की किती वर्ष जगणार आहे. पण जेवढे वर्ष तुम्ही जगणार आहात त्या वर्षाचं, आजकाल आपली SMS लँग्वेज आहे, जेवढे जगणार आहात त्याचा एक SMS कॉम्पॅक्ट, आपण सगळं लिहितच नाही वाक्य, एक 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 किंवा 2 शब्द फक्त लिहितो आणि त्याच्यावरनं मग अर्थ करतो. तर जेवढे वर्ष जगणार आहात तो प्रत्येक दिवस तुम्ही तसं जगा की मला 80 वर्षामध्ये एवढ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यातल्या मायक्रो लेवलला रोज तुम्ही तेवढ्या गोष्टी करून टाका. मग जेव्हा केव्हा जायची वेळ येईल त्यावेळी या सगळ्या गोष्टी केलेल्याच आहेत. क्या बात. तेव्हा दुःख व्हायचं कारण नाही. आणि रोज एक आज जगलात, शांतपणे झोपला, सकाळी उठला, परत बोनस सुरू, तेव्हा दुःख नाही. का उद्यावर ठेवा, उद्या काय होईल बघू, आजचं बघू, काही नाही. उद्या जेव्हा येईल तेव्हा बघू, आज तर बघू काय लावणार आहे. आजचा दिवस जर तुम्ही आंब्यासारखा लावला तर उद्या सकाळी उठल्यावर त्याला आंबेच येणार आहेत. तर कटकट करून जर आजचा दिवस घालवला तर त्याला फळं उद्या कटकटीचेच येणार आहेत. त्यामुळे काय लावायचं हे आपण ठरवा. वा, फार छान. नाही, टाळ्या कमी वाजल्या. क्या बात आहे, क्या बात. टेस्ट करण्याआधी स्वतःबाबत काही गोष्टी ओळखता येतात का? आपण डॉक्टर विनीतांना विचारूया. नक्कीच ओळखता येतात. आणि सुरुवात करताना म्हणजे आपल्यातल्या सगळ्यांना पहिल्यांदा मी सांगेन की आपलं शरीर ना हे इंटेलिजंट आहे, म्हणजे हुशार आहे. म्हणजे शरीर आपल्याशी संवाद करत असतं. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला शरीराची लँग्वेज ओळखून घ्यायला, समजून घ्यायला आता वेळच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे जसं सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की ओबेसिटी, जाडीसाठी कशाला आपल्याला टेस्ट काही करायला पाहिजे. ते आरशात बघितलं आणि आपले जे ओघळलेले भाग आहेत ते दिसले की आपल्याला समजतं की आपली जाडी वाढलेली आहे. त्यामुळे ती एक सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. दुसरं म्हणजे एक्सपोजर. जसं हे कार्सिनोजेन किंवा कॅन्सरकारक पदार्थ आपण बघितले, त्याचं एक्सपोजर आपल्या आयुष्यामध्ये आहे का? जसं मेकअपमध्ये आता ॲस्बेस्टॉस हे 1 नंबरचं कार्सिनोजेन असं सांगितलं जातं. तर पावडर जे आपण वापरतो, टॅल्क, त्याच्यामध्ये प्रत्येक पावडरमध्ये असं असतं असं काही नाही, पण नसतं असंही काही नाही. कारण की ॲस्बेस्टॉसचं प्रमाण हे पावडरमध्ये बऱ्यापैकी आढळतं आणि त्याच्याने लंग कॅन्सर होऊ शकतो. कॉम्पॅक्ट पावडर्स ज्या आपण मेकअपमध्ये वापरल्या जातात त्या रोज जर आपण वापरल्या तर त्याच्याने सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. फॉर्मॅल्डिहाइड हे एक केमिकल, हे नेल पॉलिशमध्ये किंवा नेलपेंट रिमूव्हरमध्ये ॲसिटोन, या पण गोष्टी कॅन्सरकारक आहेत. त्याच पद्धतीने हेअर डाय. मी अनेक जणांना सांगते की आपले केस समजा पांढरे आपण स्वतः ॲक्सेप्ट केलं की होतं आहे, वयानुसार पांढरे होतात आहे, तर काय फरक पडतो? आपण उलटं असं सांगायला पाहिजे. बऱ्याचदा आपण म्हणतो की काय लग्नाला आली आहेस आणि कलर नाही केला आहे, असं विचारण्यापेक्षा की कलर जे लोक करणं ज्यांनी बंद केलं आहे त्यांना आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या चांगल्या जीवनशैलीकडे एक स्टेप घेतली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य की कलर नको करू, काही आवश्यकता नाही, तू आहे तशी छान आहेस. ही एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. कारण हेअर डाय आणि ब्रेस्ट कॅन्सर याची स्टडी बऱ्यापैकी अभ्यास त्याचा केला गेला आहे. जवळपास 45,000 ते 50,000 स्त्रियांमध्ये हा अभ्यास केला गेला आहे आणि त्याचं लिंक ही दाखवली जाते आहे. इंटिमेट वॉश किंवा इंटिमेट वाईप्स याबद्दल पण अनेक स्त्रिया जाहिरातींना बळी पडून हे रोजच्या रोज हे वापरणं सुरू आहे. त्याच्याने योनिमार्गाचा कर्करोग किंवा ओव्हॅरियन कॅन्सर, अंडाशय मला वाटतं ना, स्त्रियांच्या अंडाशयाचा कर्करोगसुद्धा याच्याने वाढतो आहे. कारण की योनिमार्गामध्ये असलेला pH त्याच्यामुळे खराब होतो आहे.
याचं पण काही स्टडी झालेलं आहे. आता हे सगळं जास्त प्रमाणामध्ये याचा मारा होतो आहे आणि कर्करोग होतो आहे, पण दुसरी पण याला एक किनार अशी आहे की जर शरीराकडे आपण लक्ष दिलं आणि शरीरामध्ये काही कमतरता असतील, जसं आयर्न डेफिशियन्सी किंवा ॲनिमिया, म्हणजे 6 हिमोग्लोबिन हे याच्या आतमध्ये सारखं सारखं हिमोग्लोबिन जर जात असेल तर अगदी रेअर, म्हणजे खूप नाहीच पण आहे अशा पद्धतीचा घशामध्ये असलेल्या एका कुर्चेचा म्हणजे क्रिकॉइड कार्टिलेजचा कर्करोग ॲनिमिक कंडिशनमध्ये जास्त होतो. विटॅमिन डी डेफिशियन्सी, म्हणजे आपल्याला ऊन मिळतच नाही, ऊन शोधत येतं पण आपण उन्हाला भेटत नाही, तर विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सुद्धा कर्करोगाचं प्रमाण वाढतं आहे असं मला वाटतं. त्यामुळे स्वयंसंवाद, स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपलं शरीर आपल्याला काय म्हणतं आहे याच्याकडे आपण सजगपणे बघितलं पाहिजे. झोप न येणं, सारखं सारखं थकल्यासारखं वाटणं, ही सुद्धा बॉडी लँग्वेज आहे आणि याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. किंवा हेअर कलर आपण लावतोय आणि त्याच्यानंतर आपण औषधं घेतोय की माझे केस गळत आहेत. मग जिथे मुद्दा आहे की हा कलर बंद केल्यावरती जर आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, मग का बरं बंद नाही करायचं असं मला वाटतं. खूप छान. मंडळी, कितीही शोध लागले, औषधं निघाली आणि विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपल्या कुटुंबाच्या बाबतीत स्वयंशिस्त पाळली, आपली जीवनशैली चांगल्या पद्धतीने सांभाळली तर आपण नक्कीच ठणठणीत राहू शकतो. मग या सगळ्याची आपल्यावर वेळच येणार नाही. तरीसुद्धा काही प्राथमिक लक्षणं जर दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि घाबरून न जाता त्याला खंबीरपणे त्याचा सामना करणं हे आपल्या हातात नक्कीच आहे.